वाशिम के मालेगांव तालुका के किसान विनोद इगले ने पहली बुवाई के बाद हुई अत्यधिक बारिश के कारण फसल नहीं उगी, इसीलिए उन्होंने दूसरी बार बुवाई करने का फैसला किया। लेकिन बारिश के बावजूद खेतों में पानी कम नहीं हुआ, इसलिए वे दोहरी बुवाई से वंचित है। उनका आरोप है कि समृद्धि राजमार्ग पर नालियों की कमी के कारण खेतों में पानी जमा हो रहा है। उन्होंने खेत और समृद्धि महामार्ग के बीच नालियां बनाकर न्याय की मांग की है। सर, यावर्षी माझं शेत आणि दरवर्षीच माझं शेत पेरलं जात नाहीये। या समृद्धीच्या पावसामुळे त्या समृद्धीच्या ज्या नाल्या काढलेल्या आहेत त्या पूर्ण पाणी माझ्या शेतात येते आणि पूर्ण पाणी शेतामध्ये आल्यानंतर दरवर्षी हीच बोंब आहे। या आतापर्यंत कम से कम तहसीलदाराला 3-4 निवेदन दिलेले आहेत, परंतु कोणतीच त्याच्यावर कंप्लीट झालेली नाहीये व समृद्धी महामार्गावरील पर्याय नाली काढलेली नाहीये। पर्याय नाली न काढल्यामुळे पूर्ण पाणी समृद्धीचं माझ्या शेतामध्ये येते आणि दरवर्षी माझं नुकसान होते। सर, दरवर्षी माझं शेत असंच असते, चिखल असते। यावर्षी तर माझं पेरणं झालंच नाहीये। एकूण जेवढी ओळारी आली तेवढं पेरलं, ते सुद्धा पाण्याच्या पूर्ण मातीत गेलं सर पीक माझं। आता बघा तुम्ही स्वतः बघा, येऊन बघा सर, माझ्या शेतात पूर्ण चिखलच आहे आणि पेरेला काहीच उगवलं नाहीये आणि पाणी अजून बी चिखल, एवढं 15 दिवस उघड असून पाणी भरपूर आहे, चिखल भरपूर आहे माझ्या शेतामध्ये। कृपया मला न्याय द्या सर आणि माझ्या शेताची पाहणी करावी। ते साहेब तुम्हाला सगळ्यांना की माझ्या शेताची तुम्ही पाहणी